सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. भगवंत स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम, एकलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण हे अटळ आहे. पहा, आपण पाहतो जाण्यासाठी प्रत्येक जण आलाय, पण योग्य वेळेमध्ये जीवनाचा उद्धार करून घेण्याचं अगदी ज्ञान हे प्रत्येकांच्या पर्यंत पोहोचावं यासाठी साधू संतांचे विचार प्रत्येकानं आचरणामध्ये आणणं फार गरजेचं आहे. जीवनात 2 दिवस महत्त्वाचे असतात. पहिला म्हणजे येण्याचा दिवस आणि दुसरा म्हणजे जाण्याचा दिवस. मी तर सांगेल येण्याच्या दिवसापेक्षा सुद्धा जाण्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आणि आज आजींसाठी एकच म्हणावं लागेल, याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. एवढे लेकरांच्या वरती चांगले संस्कार दिले की गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची आठवण काढावी आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढं भव्य दिव्य नियोजन कीर्तनाचं करावं. भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये आज आपण कीर्तन रूपी घंटा वाजवत आहोत. नक्कीच आजींची जागा कुठंतरी देवाच्या चरणाजवळ असणार आहे. कारण कधी कधी का काही माणसं असे असतात की त्यांचा चेहरा पाहिला तरी सुद्धा खूप काही सांगून जातो. हे जीवनात किती सात्विक राहिलेत, किती सात्विक वागलेत, कधीच त्यांनी द्वारावरती आलेला एखादा याचक कधीच विनमुख आणि बिना पाण्याचा त्यांनी जाऊ दिला नाही. आणि गावातील प्रत्येकाची मन सांभाळत काय तर सुनांच्या सोबत सुद्धा अगदी सासू म्हणून नाही तर आई म्हणून ज्यांनी स्वतःचं नातं जुटून ठेवावं आणि लेकरांच्या वरती चांगले संस्कार द्यावेत अशा असणाऱ्या आजीबाई आज आपण पाहतोय. आज कैलासवासी सौभाग्यवती यशोदाबाई सखाराम मेमाने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खूप सुंदर असं केलेलं कीर्तनाचं आयोजन आहे. त्यामध्ये येईपर्यंत कॉलवरती संपर्क ज्यांचा चालू होता, ज्यांच्यामुळे ही तारीख माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, आदरणीय हरिभक्त परायण दयानंद दादा बांगर आहेत. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. पण त्याचबरोबर ज्यांनी संपर्क त्यांच्याशी साधला, आदरणीय हरिभक्त परायण आमचे सीताराम दादा मेमाने आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. तसं पाहिलं संसार हा दोन्ही महत्त्वाचे असतात. रथगाडा जोपर्यंत चालतो, रथाचे दोन्ही चाकं व्यवस्थित असतात तोपर्यंत अगदी रथ व्यवस्थित चालतो. पण ज्या दिवशी रथाचं एक चाक गळून पडेल त्या दिवशी दुसरं चाक सुद्धा जागेवरती बसतं. दुसऱ्या चाकाला सुद्धा चालणं होत नाही. हा एक संसाराचा रथगाडा चालू आहे, पण एक चाक गळून पडलं. कधी कधी सांगत असेल बाईच्या अगोदर माणसाला मरण आलं तर कमीत कमी बाईचे हाल तरी पाठीमागे होत नाहीत. स्वतः स्वयंपाक करून खाऊ शकते आणि स्वतःचे अगदी कोडे पुरवू शकते. पण एकदा का अगदी माणसाच्या अगोदर बाईचं मरण आलं ना, खूप हाल आणि अपेष्ट सोसावे लागतात. जेवढा अधिकार जेवढा हक्क 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून जिने स्वतःचं आयुष्य जाळलंय, स्वतःचे वडील सोडले, त्यांचं नाव सोडलं, गाव सोडलं, दार सोडलं, पण फक्त आणि फक्त त्यांचा प्रपंच सुखाचा व्हावा आणि सुंदर असा संसार थाटावा यासाठी ज्यांनी अगदी स्वतःच्या सर्व काय असतील अपेक्षा सोडल्या, ज्यांनी स्वतःच्या आकांक्षा सोडून दिल्या आणि स्वतःचं आयुष्य जाळत जाळत आज त्यांच्या हाताला धरून सुखदुःखामध्ये सहभागी होत होत्या. प्रपंचाचा रथगाडा चालू होता. लेकराला जन्म दिला असेल, कधीतरी सुख आलं असेल, पण कधीतरी दुःखही आलं असेल डोंगरा एवढं. पण ते सगळ्यात मोठं दुःख पचवण्याची शक्ती ही मालकाला सुद्धा खंबीरपणे बाईनं द्यावी. घाबरू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. किती मोठं दुःख आलं आणि किती संकट आलं तरी आयुष्यात तुम्हाला सोडून कधीच जाण्याचा विचार करणार नाही असा शब्द ज्यांनी द्यावा. आणि कुठंतरी लहानाची मोठी लेकरं झाली, लेकरांचं सुख पाहायचं होतं, नातवंडाचं सुख पाहायचं होतं आणि लेकरांचं सुख पाहता पाहता मध्येच काळाने घाला घातला आणि आज आजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. मला एक नाव वाचल्याच्या नंतर फार आनंद वाटला, आदर्श कुटुंबाचे शिल्पकार. आज एवढ्या वयामध्ये ही पदवी भेटणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. सासू जर गेली तर सुनाला बरं वाटतं. आज कलियुग आहे, आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी. आज आईचं कधी मरण होईल यासाठी कित्येक पोरं वाट पाहणारे आपण पाहलेत. पण आज आई गेल्याच्या नंतर सुद्धा ज्यांनी वर्षभर आईला कधी विसरलेच नाही आणि मला नाही वाटत की आईनं दिलेले प्रेम कधी विसरतील, म्हणून की गावाने सुद्धा एक आदर्श कुटुंबाचे शिल्पकार म्हणून ज्यांना एक पुरस्कार द्यावा आणि ह्याच कुटुंबाचं नाव उज्ज्वल व्हावं असे असणारे आजीबाई. मी म्हणेल जो माणूस सगळ्यांना आवडतो ना, तो देवाला सुद्धा लवकर आवडत असतो. आजी कदाचित आता राहिले असतं तर लेकरांनी म्हातारपणी अगदी फुलासारखं सांभाळलं असतं, तर हाताच्या फोडाप्रमाणे नितांत प्रेम करत सांभाळलं असतं. पण मध्येच काळानं घाला घातला. नक्कीच हनुमंतरायांच्या चरणावरती आणि भगवती मातेच्या चरणावरती प्रार्थना करेल की या परिवारातून सावरण्याची शक्ती या परिवाराला देवत, दुःखातून सावरण्याची शक्ती. सांगायचे तुम्हाला, आज विचारलं त्यांचे पती आहेत, दुःख काय असेल विचारा. जेवढं अधिकारानं स्वतःच्या पत्नीला सांगू शकतात ना, मला हे खावंसं वाटतंय
इकडे जायचंय. कधी राग आला आणि एखादं दुःख झालं तर पत्नीजवळ अंतःकरण मोकळं करण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला एका वरानं भरताला राम राज्य आणि प्रभू श्रीरामाला वनवास म्हणून हे शब्द कैकेयी मातेच्या कानावर ते पडले ना, तर त्यावेळेला सुद्धा दशरथ महाराज ओक्साबोक्सी स्वतःच्या पत्नीच्या गळ्यात पडून रडत होते. कधीतरी लेकरू होते, कधीतरी आई होते, कधीतरी पत्नी होते, कधीतरी बहीण होण्याचं काम करते, पण सगळे नातं एकच निभवते, ती असते पत्नी. म्हणून सांगायचंय अगदी खूप मोठं दुःखाचा डोंगर त्या पतीलाही सुद्धा झालेला आहे, पण खूप मोठ्या आयोजनामध्ये सहभागी होत आहेत. नक्कीच माझ्या लेकरांनाही सुनवाईंनाही विनंती आहे, अगदी आजी जाण्याचं दुःख कधीच त्यांना वेळोवेळी त्यांना आठवून देऊ नका आणि वेळोवेळेला त्यांना जेवढं होईल तेवढं अगदी तुम्ही स्वतः सहकार्य करून म्हातारपणापर्यंत आई आणि वडील दोन्ही ठिकाणी एकाच ठिकाणी पाहणं, वडिलांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करत राहा. श्रीमान सखाराम तुकाराम मेमाने त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सौभाग्यवती वैजयंता लक्ष्मण मेमाने सून, त्याचबरोबर सौभाग्यवती शांताबाई संतू मेमाने, लताबाई सीताराम मेमाने, त्याचबरोबर संगीताबाई मारुती माळी मुलगी, सांगुनाबाई दत्तू मुठे मुलगी, नंदकिशोर लक्ष्मण मेमाने नातू, वैभव संतू मेमाने नातू, गोरक्षनाथ सीताराम मेमाने नातू, किशोर मारुती माळी नातू, स्वप्नील मारुती माळी नातू, ओमकार किसन गभाले नातू आणि हर्ष दत्तू मुठे हाई नातू, लक्ष्मण खराद सखाराम मेमाने मुलगा, संतू सखाराम मेमाने मुलगा, सीताराम सखाराम मेमाने मुलगा, सौभाग्यवती नंदाबाई किसन गभाले मुलगी, सौभाग्यवती शोभा अरुण मुठे नाथ, त्याचबरोबर कुमारी नंदिनी संतू मेमाने. खूप मोठं अगदी आदर्श आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणून ज्यांची नात आहे, ज्यांचं खूप मोठं नाव आहे. त्याचबरोबर दुसरे आहेत अर्चनाताई सीताराम मेमाने. आज खरोखर वारकरी संप्रदायामध्ये देखील चांगली वाटचाल व्हावी असा शुद्ध आणि सात्विक हेतू ज्यांचा आहे. खूप सुंदर कीर्तनकार आहे अर्चनाताई, त्यांचे धन्यवाद. सौभाग्यवती अनिताताई सचिन लोहकरे नाथ, सौभाग्यवती मनीषा भीमा इरणकर नाथ, त्याचबरोबर सुजाता किसन गभाले नाथ, दीपक दत्तू मुठे नातू, अंकुश अरुण मुठे पंतू. या सर्वांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खूप मोठा परिवार आहे, खूप मोठं कुटुंब आहे आणि या सर्व कुटुंबाला घडवण्याचं काम आजीने केलेलं आहे, म्हणून सर्व परिवारांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर कीर्तनासाठी उपस्थित सर्व गुणजन मंडळी, मी आता सगळ्यांचे नावं तुमचे शेवटी सांगते. सर्व हरिभक्त पारायण मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त पारायण मंडळी, पाहुणे मंडळी असतील, मेमाने परिवाराच्या वतीनं अगोदरच तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. महत्त्वाचे जे व्यक्ती असेल त्यांचं नाव आपण शेवटी घेऊ. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण सेवेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल. सुंदर असा अभंग आहे. सुंदर अशा आयोजनामध्ये अगदी कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगातून सुंदर असा भाव सांगण्याचा प्रयत्न करतात. बाबा रे, मनुष्य देह एवढ्या सहजासहजी तुम्हाला भेटलेला नाहीये. हा मनुष्य देह 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्याच्या नंतर ज्या वेळेला पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासेले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मेगा. पण मनुष्य देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर काय करावं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, योग्य वेळेत क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. बाबारी विचार करा आणि तोही क्षणोक्षणाला करून भवसागर सहजपणे तरून जाण्याचा विचार करा. विचार का करावा? क्षणोक्षणाला विचार का करावा? तुकोबाराय सांगतात ना, शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाश पावणार आहे, देह कुचका आहे, देह सडका आहे, म्हणून काय करावं? संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थी. संतांची संगती करून परमार्थाची तातडी करावी. का तातडी करावी परमार्थाची? तर देह नाश पावणार आहे म्हणून. मग काय करावं? तर क्षणोक्षणाला विचार करावा. तुकोबाराय सांगतात, या इहलोकाच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. तुका म्हणी इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विठ्ठल विठ्ठल. आज जीवन जगत असताना सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन आहे. एखादा व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर
आपण जर पाहिलं 3 दिवस त्याचा आत्मा आपल्या घरात राहतो. पितृदोषातून, त्याचबरोबर काल सर्पदोषातून आणि वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल तर विधिवत पूजा करावी लागते. काल सर्पदोष असेल, ब्राह्मणांनी सांगावं जा त्र्यंबकेश्वरला 3-3.5 दिवसाचा विधी करून या. पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल, आई वडिलांना जिवंतपणी सुखी समाधानी आणि आनंदी सांभाळावं लागेल. तिकडे पंढरपूरला जाऊन 15-20 हजाराच्या पंक्ती देतो आपण, पण घरी जर माय बापाला अर्धे भाकरीसाठी मरावं लागत असेल तर ती पंगत देण्यात अर्थ नाहीये. पांडुरंगाला सुद्धा आनंद होणार नाहीये. पण यातून मुक्त व्हायचं असेल तर माय बापाला जिवंतपणी, माय बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थाशी, जोपर्यंत आहेत तोपर्यंत सुखानं आणि आनंदानं सांभाळावं लागेल. पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण पाहतोय विधिवत पूजा करावी लागते आणि अन्नदान करावं लागतं. वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल तर अन्नदान करून घराचं पूजन करतात ब्राह्मणांच्याकडून मंत्रोच्चार करून. 3 दिवस तो आत्मा घरात राहतो. एकदा का 3 दिवस झाले नंतर दशक्रिया विधीपर्यंत तो आत्मा पंचकृषीमध्ये भटकंती करतो. आणि एकदा का दशक्रिया विधी पार पडला तर आजच्या दिवसापर्यंत तो आत्मा जेव्हा चालत राहतो, पण आजच्या दिवशी पाप किती आणि पुण्य किती याचं मोजमाप करून पुढच्या जन्माची गती भेटते. पुढचा जन्म कोणता भेटणार हे ठरवलं जातं. मग आपण पाप करायचं की पुण्य करायचं हे आपण ठरवावं. संतांनी वर्णन केलंय, याच देहीकडे देवाचे भजन किंवा देवे दिला देह आणि भजना गोमटा. योग्य वेळेत सावध व्हा. जोपर्यंत आईच्या गर्भात आहोत तोपर्यंत भगवंताला विनंती करतो, देवा एका वेळा करी या दुःखा वेगळे. एकदा का बाहेर आलो, काद बाहेर काढा अगोदर विनंती करतो आपण. काय सांगू गर्भीची यातना मज भोगीता नारायणा. भगवान या गर्भवासामध्ये एवढा त्रास होतोय की पटकन बाहेर काढा. बाहेर आलो की तुमचं भजन करल, पण बाहेर आल्याच्या नंतर माणसाच्या पाठीमागे मोहमाया, हे माझं ते माझं, गाडी माझी, बंगला माझा, ही शेती माझी, हा बांध माझा. मग तिथं पाटावर जमिनीसाठी सुद्धा भांडण लागतात. आपलं नेमकं आपलं काय याचा विचार आजपर्यंत कोणी केलेला नाही. पुढे पुढे समजावून सांगणार आहे. भगवान परमात्माचं नामचिंतन रूपी वाहत चाललेली ही 1.5 तासाची गंगा आहे. या गंगेमध्ये जो स्नान करेल त्याच्या जीवनाचा उद्धार होईल. पण जो काठावरती बसेल मला थंडी वाजते म्हणून त्याचा उद्धार होईल की नाही सांगता येत नाही. गंगा 2 प्रकारची, एक आहे ज्ञानरूपी गंगा आणि दुसरी आहे जलरूपी गंगा. ज्ञानरूपी गंगा ही भगवान भोलेनाथांच्या मुखातून प्रवाहित झाली आणि जलरूपी गंगा ही भोलेनाथांच्या जटेतून प्रवाहित झाली. मी सांगू, जटेतून प्रवाहित झालेली जलरूपी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेलात तर पाय घसरून पडण्याची आणि बुडण्याची शक्यता आहे. पण मुखातून प्रवाहित झालेली ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान करण्यासाठी याल, जो बुडालाय त्याच्याही जीवनाचा बेडा पार करणारी ही गंगा आहे. म्हणून इथं येणं महत्वाचं आहे. आणि आपण सर्वजण या गंगेत वाहत चाललेलो लाकडाचे ठोकळे आहोत, ओंडके. संतांनी वर्णन केलंय, 2 ओंडक्याची होते सागरात भेटा, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठा. क्षणिक तेव्ही आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा. दूषणा कुणांचा. 1-1.5 तासासाठी पहा गंगा प्रवाहित होते. आपण लाकडाचे ठोकळे आहोत. कीर्तन संपण्याची लाट येणार आणि तुम्ही आम्ही आपापल्या गावी निघून जाणार. जगलो वाचलो तर परत पंचकृषीत कधी आले तर तुमची माझी गाठभेट होण्याची शक्यता आहे. तुम्ही सांगाल ताई मेमानी परिवारानं कीर्तन ठेवलं होतं बरं, आम्ही कीर्तनासाठी आलो होतो. कधी म्हणाल भेट झाली तर. पण जीवनात एक शेवटची लाट येते, त्याला म्हणतात सुनामी लाट, मृत्यूरूपी लाट. ती जर का तुमच्या आमच्या जीवनात आली पुन्हा नाही गाठ. कधीच तुमची आमची गाठभेट होऊ शकत नाही. म्हणून ती लाट येण्याच्या अगोदर प्रत्येक माणसानं सावध व्हावं. देव म्हणजे तरी काय, दिलेलं काम प्रामाणिकपणाने पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. भगवंताला शोधण्याची गरज नाहीये. घरात पांडुरंगासारखा बाप आणि रखुमाई सारखी जर आई तळतळून मरत असल आणि आपल्याला श्राप देत असल तर जीवन जगण्यात अर्थ नाही आपला. सांगायचं जीवनामध्ये किती पैसा असू द्या, पैशानं माणसाचं पोट भरत नाही. सुखानं आनंदानं जीवन जगण्यासाठी प्रेम असावं लागतं. प्रेमाची व्याख्या सध्याच्या काळात बदलली आहे. आज जर पाहिलं कित्येक प्रेमाचे लेटर आपण पाहतो, गावागावात प्रेमाची चर्चा चौकात चौकात चालू राहते. पण हे म्हणजे ज्या कामाचं नाही ते प्रेम आहे. प्रेम केलं होतं कोणी
भगवान गोपाल कृष्णाच्या वरती गोपिकांनी प्रेम केलं होतं. भगवान परमात्माचं दुसरं रूप म्हणजेच प्रेम आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम होतं कोणाचं? पांडुरंग परमात्मा आणि सर्व साधू मंडळींचं प्रेम होतं एकमेकांच्या वरती. नितांत कोणाचं माहितीये? प्रेमासाठीच तर 7 श्लोकाचं पत्र लिहा रुक्मिणी मातेनं भगवान गोपाल कृष्णाला पाठवलं आणि त्याच पत्राच्या वरून तर रुक्माई मातानी भगवान गोपाल कृष्णाचा विवाह सोहळा पार पडलेला आहे. पण तेवढंच नितांत प्रेम पती पत्नीचं सुद्धा एकमेकांच्या वरती राहत नाही जेवढं निस्वार्थ मनानं लेकराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त नितांत मनानं प्रेम करत राहते. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं एकच आहे पहा, ती म्हणजे आई. जेवण जगण्याचं ज्ञान देते. 9 महिने 9 दिवस तो गोळा पोटात सांभाळते. काय खावं काय नाही खावं. आंबट खाल्लं तर लेकराला त्रास होईल, खारट खाल्लं तर लेकराला त्रास होईल, तिखट खाल्लं तर लेकराला त्रास होईल, म्हणून 9 महिने 9 दिवस गोळा पोटात सांभाळते. ज्या वेळेला बाळांतपणाचा दिवस येतोय, काही लोकांनी पोट दुखायलं म्हणून ज्या वेळेला पाहतो हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं आणि डॉक्टरांनी सांगावं मालकाला, मालक एकतर तुमची पत्नी वाचेल किंवा तुमचं बाळ. बाळ पाहिजे की पत्नी पाहिजे? मालकानं सांगावं माझं बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी वाचली पाहिजे. पण हाच प्रश्न जर आईला विचारला ना, आईला, आई कशाला म्हणतात आई का, हाच प्रश्न जर आईला विचार ना, माता एकतर तुमचं बाळ वाचेल की तुम्ही जगाल, सांगा बाळ पाहिजे की तुम्ही? सांगितलं डॉक्टर साहेब 7 वर्ष झाले व लग्नाला मुलबाळ होत नव्हतं. गावामध्ये घरामध्ये जावानं सुद्धा त्रास द्यावा. सासूबाईने कधीच चांगली बोलली नाही. एवढंच काय तर 7 जन्मी याच मालकासोबत राहायचं म्हणून ज्यांच्या सोबत लग्न केलं ना, त्या मालकानं सुद्धा कधीच तोंड भरून कौतुक नाही केलं आणि कधीच एखादा शब्द चांगला बोलले नाही. पण आज कुठंतरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंदाचं हास्य दिसणार आहे. आज कुठंतरी माझी कूस पवित्र होणार आहे आणि प्रत्येक जण हसलेला माझ्या डोळ्यानं मी आनंदानं पाहून ते सुख मी प्राप्त करून घेणार. तर तुम्ही सांगता बाळ वाचेल की तुम्ही? डॉक्टर साहेब माझा जीव गेला तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे, आईचे शब्द असतात पहा. निस्वार्थ मनानं प्रेम करत राहते. आई महत्वाची मग बाप महत्वाचा नाही का? मायबाप हे नातंच असं आहे, निस्वार्थ मनानं लेकराच्या वरती प्रेम करत राहतात. कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा नाहीये त्यांना. आज शोकांतिका वाटते, एक आई 8 मुलीचा सांभाळ करू शकते पण 8 मुलं एका आईचा सांभाळ करू शकत नाही. वृद्धाश्रम आहेत, शिकलेल्या पोरांचेच मायबाप जास्त वृद्धाश्रमात आहेत. किती प्रॉपर्टी कमवा, गावातल्या मंदिरात येऊन देवाच्या चरणावरती माथा टेकवण्याचा अधिकार त्यालाच आहे जो घरी मायबापाच्या चरणावरती डोकं टेकवतो. पंढरपूरला जाण्याचा अधिकार त्यालाच आहे जो गावातल्या मंदिरात येऊन कधीतरी दर्शन घेतो. केवळ मायबापाची सेवा केली आहे. नितांत मनानं आई वडिलांच्या वरती नितांत प्रेम केलं. पांडुरंग परमात्मा भेटी करिता यावा तर पांडुरंगाला सांगितलं, वीट बरकाविलीने सांगितलं जा ते विटेवरती विराजमान व्हा. तेवढ्याच विटेमुळं आज पंढरपुराला सुद्धा कीर्ती प्राप्त झाली आहे. पण त्या अगोदर सगळ्यांनी गीत ऐकलेलं आहे पहा. दर्शन दे रे भगवंता, किती अंता पाहशील अनंता. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता.
भगवंता. भगवान परमात्माचं भजन नाही केलं, फक्त माता पितेची सेवा केली म्हणून. कुठली ती होती माती, कोण तो कुंभार, घडवीत उभा राही पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. निस्वार्थ आणि नितांत मनानं प्रेम करणारं नातं एकच आहे, ते म्हणजे मायबाप. बाईचं माहेर तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत माहेरात माय जिवंत आहे. आज किती श्रीमंती असू द्या नवऱ्याच्या घरी, किती श्रीमंती असू द्या सासरमध्ये, पण तुम्हाला सांगावं असं वाटेल 3 मजली बिल्डिंग आहे, पण एकदा का सासरवरून माहेरावरती आली ना, आणि माहेरे आल्याच्या नंतर पाहिलं 4 भिंती असतात मातीच्या, वरून पत्रे टाकलेले आहेत, पण एकदा का तिकडून कोणीतरी घेण्याकरिता आलं, 4 वेळा घराच्या बाहेर टाकते जाते आणि 4 वेळा घराच्या आतमध्ये येते. ते छोट्या छोट्या भिंतीकडे पाहते, मातीच्या भिंतीकडे पाहते आणि धाई मोकलून रडणारी मुलगी असते. बापाच्या गळ्यात पडते, पोरी काही त्रास नाही ना तुला, अगं खूप कष्ट करून तुझं लग्न लावून दिलंय, पण काही थोडा जरी त्रास झाला ना तर आम्हाला कळव बरं. लेकी आईने विचारावं, लेकी काही त्रास तर नाही ना तुला. 4 वेळा दाराच्या बाहेर जाते ना आतमध्ये येते, त्या छोट्या छोट्या मातीच्या भिंतीकडे पाहून धाई मोकलून रडते. तिला माहिती कदाचित याच तर भिंतीला उभं राहा, त्यांनाच तर आधार घेत मी उभं राहायला शिकले, याच तर भिंतीला धरत मी चालायला शिकलेली आहे. काय माहिती तिला साधी भोळीला 3 मजली बिल्डिंग आहे, पण काय माहिती कुठं असतो की याच मातीच्या भिंतीमध्ये माझं मन अटकलेलं आहे. काहीतरी विसरल्यासारखं वाटतं, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. मातीच्याच भिंती असतात पण तिथून जावंसं वाटत नाही. सांगण्याचं तात्पर्य निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं. आई आणि वडील, एकदा का जीवनातून वडील निघून गेले, एकदा का आई निघून गेली, मातीच्या आड गेलेला माणूस माणसाला कधी सापडत नाहीये. मायबाप जिवंत आहे तोपर्यंत कित्येक लोक आहेत, नाही कळत हो त्यांची किंमत. आज कधीतरी आई वडिलाला म्हणतात, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. तुम्हाला एक घडलेली घटना सांगते पहा. एकदा त्या केज रोडवरून लातूरला कीर्तनासाठी निघाले होते दादा, आता 1 महिन्यापूर्वी कीर्तनासाठी निघाले. एका ठिकाणी चहा घेण्याकरिता थांबलोत बाबा, चहा घेण्याकरिता थांबलो, पण तिथं 85 वर्षाचे म्हातारे आजोबा टेबल साफ करण्याचं काम करत होते. चहा घेऊन झाला आणि त्या मालकाला विचारलं, जो काउंटरवरती बसलेला, का म्हटलं दादा हे तुमचे वडील आहेत का. म्हणे नाही दाई, आमच्या गावातले एक बाबा आहेत. म्हटलं काही नातं. म्हणे नातं नाही, 2 मुलं आहेत त्यांना, पण एक दिवस माझ्याकडे आले आणि सांगितलं दिवसभर फक्त जेवण करून 100 रुपये रोजचे दिले तरी आमचं सुखाचं भागल, आणि आम्हाला पैसे कमवण्याचं काहीतरी साधन होईल. मी काम तुम्ही सांगाल ते काम करल. कधी प्लेटा धुवायचे, कधी ताटं धुवायचे, आणि कधी ते टेबल साफ करण्याचं काम करायचे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला त्यांनी विचारलं यांची मुलं काय करतात, 2 मुलं आहेत म्हणे ताई, दोन्ही पुण्याला आहेत, पण दोन्हीही मुलं 24 तास दारू पिऊन झोपलेले असतात. आज मला सांगा, त्याच लेकराला जन्म देताना माईबापांनी काय विचार केला असेल की आपलं म्हातारपण सुखाचं जाईल, आणि आपल्याला म्हातारपणी अजिबात कष्ट करण्याचे दिवस नाही येणार आहे. हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून त्यांनी आयुष्यभर लेकरांसाठी प्रॉपर्टी कमवली, पण 80-85 वर्षाचे झाल्यावर सुद्धा त्यांना कष्ट करूनच पोट भरण्याची वेळ येत असेल. अशाने लेकराला जन्म नाही दिलेला पुरला. आणि चांगले लेकरं जन्माला येण्याकरिता संतांनी वर्णन केले. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा चांगल्या विचाराचं निवडण्यासाठी त्याच्या आई वडिलाचं, त्याच्या स्वतःचं आणि पूर्वजांचं सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक असावं लागतं. त्याशिवाय चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येणं शक्य नाही. म्हणून त्या मातेसाठी म्हणावं, डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आपली आई असते, पण डोळ्यात न दाखवता आयुष्यभर जो प्रेम करतो तो सुद्धा आपला बाप असतो. आई माझी हे फक्त म्हणण्यापुरतं ऐकण्यापुरतंच मर्यादित नाही राहिलं पाहिजे. आज वर्षश्राद्धाचं कीर्तन असेल की लोक म्हणतात आई हां ते गाणं म्हणा बरं. इथं ऐकता आणि घरी गेल्यावर मायबापाला त्रास देत असाल तर आमचंही कीर्तन करण्यात अर्थ नाही, तुमचंही ऐकण्यात काही अर्थ नाही. ऐकायचं असेल तर आपण ते आचरणात आलं तर उपयोग आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार.
वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हो हो आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं आहे. आज नुसतं आईचं गाणं जरी म्हटलं, आपल्या आईसाठी आपल्या डोळ्यात पाणी येणं एवढी अवघड गोष्ट नाही हो. पण आज सासूबाई साठी सुद्धा सोनाच्या डोळ्यात पाणी येणं हे मी पहिल्यांदाच पाहते. कुठेही गेल्यावर नाही ऐकायला भेटत आपल्याला. आज कित्येक सुनाला बरं वाटतं सासूबाई गेली तर. पुन्हाच पावलावरती दिसत असेल. कुणाला स्वयंपाक नाही शिकवलं स्वतःच्या आईनं, पण सासूबाईनं समजावून घेतलं, नको काळजी करू, तुझी आई आणि मी काही वेगळी नाही, मी शिकवल तुला. आज प्रत्येक गोष्ट पावलाला ज्यांनी मार्गदर्शन करावं. सुनाबाई अगदी सुनबाई ढसा रडत आहेत, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत आहे. मला सांगायचंय, हीच तर पोच पावती आहे माणसानं चांगलं जीवन जगण्याची. हीच तर पोच पावती आहे. आज कित्येक लोक आपली जाण्याची वाट पाहतात, माणसानं मरावं परी कीर्तरूपी उरावे. जीवन गेल्याच्या नंतर, हा देह गेल्याच्या नंतर सुद्धा नावानं आपण प्रत्येकाच्या मनात राज्य केलं पाहिजे, जिवंत राहिलो पाहिजे. असं प्रत्येक माणसाचं जगणं असावं. मी अगोदरही सांगितलं तुम्हाला, अगदी शेवटचा दिवस गोड झालेला आहे, त्याची काळजीच करू नका. भगवंताच्या चरणाजवळ जागा असणार आहे. त्यासाठी तुकोबाराय सांगतात, बाबारे योग्य वेळेत विचार करा की मोहमाया प्रत्येकाच्या वरती पडलेली आहे. नाते शोधा. पैशालाच नितांत तेवढं नितांत भाव आणि प्रेम दिलं नाही पाहिजे. प्रत्येक नातं तेवढंच महत्वाचं आहे का. संतांनी वर्णन केलंय, रहीमन धागा प्रेम का मत खिचो कट जाय, कटे भी तो जुटे नहीं, जुटे भी तो बीच में गाठ बन जाय. दोरा जास्त ताणला तर दोरा तुटतो पहा, आणि तुटलेला दोरा जोडण्याकरिता घेतला तर मध्ये गाठ पडत राहते. माणसाचं नातं तसंच आहे. एकदा का नातं तुटलं ना, परत आयुष्यात किती जोडण्याचा प्रयत्न केला तरी पहिल्यासारखं नातं कधी जुटत नाही. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. निघून गेल्याच्या नंतर सुद्धा सुखानं अन्न वाटलं पाहिजे. खरोखर आई वडील आशीर्वाद देऊन गेलेत आपल्याला. अहो, देवानं श्राप देऊ द्या 33 कोटी देवतांनी. माय बापाचा आशीर्वादाचा हात डोक्यावरती असेल ना, तर देवाचा सुद्धा श्राप काही कामाचा नाहीये. भगवान परमात्माला सुद्धा तुम्हाला आशीर्वादच द्यावं लागेल. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, त्याकरिता बाबारे योग्य वेळेत विचार करा. विचार करावा कोणता. तुकोबारेंनी केलाय, माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा. हा विचार करा. तुकोबाऱ्यांचा अधिकार पाहिला तर तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापयम. अधिकार संपन्न तुकोबाऱ्यांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता बाबारी विचार करा, आणि तोही क्षणोक्षणाला करायचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. करावया पार बाबाजी, तू तरावया पार बाबाजी, तू हरे गम ग गम ग गम ग सप मप गम पग मरे ग सारे नि सा प नि सा सा रे रे ग मरे गम ग गम ग गम ग नि सा ध नि प द म प ग मरे ग 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 रे गम ग गम ग गम ग करावया पार बाबाजी तू करावया पार, नाशिवंत देह झाला सकार, नाशिवंत देह झाला सकार.
पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू बाबा रे विचार करा. बरं तोही क्षणोक्षणाला करा. आता विचार कोणता करावा? सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी. जीवनात विचार सार काय असार काय, प्रपंच सार की परमार्थ सार, याचा विचार तुम्ही करायचा आहे. प्रपंच सार म्हणून कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? बोला ना. संसारात सुख, दुःख बांधावडी, लटिका व्यवहार. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीच घर बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. माझं बोलणं कळते ना कपांनो? बशी फुटली तर विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. संसारात किती सुख शोधण्याचा प्रयत्न करा. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही, यात सुख नाही. संसारात सुख, संसारात सुख. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ विश्रांती नाही पोटे रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले वडाळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले वडाळ. कवनामी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. कवनामी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा जेव्हा पद उपकारी आदळा दृष्टी देत त्याचं नाव उच्चार. धर्म जागो सदैवाचा जेव्हा पद उपकारी आदळा दृष्टी देत त्याचं नाव उच्चार. टाळी वाजवा एकदा जोरात. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारात पहा तुम्ही, कधी चारी कोपरे सारखेच नसतात. एक फाटलं त्याला शिवायला गेलं की दुसरं फाटल्याशिवाय राहत नाही. इकडून तिकडून संतान होत नाही म्हणून दुखी. भगवती मातेला नवस केला एखादा तरी पुत्र होऊ दे. मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद आहे, तोच मुलगा 40 वर्षाचा झाल्यावर आनंद राहतो का? बोला ना. संसारात किती माणसानं सुख शोधलं, शोधून सुद्धा सापडणार नाही. मग प्रपंचात सुख की संसारात सुख, या गोष्टीचा विचार, परमार्थात सुख याचा विचार आपण करायचा आहे. विचार करावा. जीवनात सार काय असार काय, प्रपंच सार की परमार्थ सार. विचाराची 3 गोष्टी आहेत, लक्षात घ्याव्यात. पहिला विचार माणसानं कधी करू नये, दुसरा विचार एकदाच करावा, आणि तिसरा विचार वारंवार. पहिला दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करायचा? दुसऱ्यासाठी खड्डा खणला तर आपल्याला पडावं लागतं. हनुमंत महाबळी दाढी रावणाची. लोकांची घरं जाळायचा प्रयत्न माणसानं कधी करू नये. गावात एखाद्यानं बंगला बांधला तर कौतुक करा, वा बरं झालं आपल्या गावात बंगला नव्हता, खूप मोठा बंगला, लईच पाऊस आला ढगफुटी झाली तर तुम्हाला ते बंगल्यात घेईल. पण आपण म्हणणार त्याला काय काम आहे, हे लोकांच्या मुंड्या मोडून बांधला असेल. असं जर म्हटलं तर काय उपयोग आहे का? एखाद्याने घेतली 30-35 लाखाची गाडी घेतली म्हणे, वा आपल्या डोंगराळ भागात गाडीच नव्हती, बरं झालं गाडी घेतली. अहो कधी निघली छातीत चमक तर नील ना कुठंतरी दवाखान्यात ते. पण हे कौतुक नाही करणार. हे म्हणाल गाडी घेतली, सखाराम तात्या गेले, तुकाराम तात्याला पेड्या द्यायला, हे पेड्या घ्या. रामभाऊ तात्यानं गाडी घेतली, हे म्हणे त्याला काय काम आहे, घेतली असं हप्त्यावर, त्याने हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, पण घेतली ना गाडी. गाडी घेण्याला किंमत आहे. मला सांगायचंय, लोकांवर जळण्यात काही अर्थ नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं, किती द्यायचं आणि किती घ्यायचे भगवंताच्या हातात आहे. उगाच मी गाडीत बसून आली म्हणून तुमच्या पोटात दुखण्यात काय अर्थ आहे का? काही माणसाचं वय गेलं प्रपंचात, अगदी परमार्थात वय गेलं, म्हातारी झाले, पण तरी सुद्धा पंचकृषीशिवाय कुठंच गेले नाही. याला सुद्धा नशीब लागतं. आणि या व्यासपीठावरती येण्याकरिता सांगण्याचं तात्पर्य, संत सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. 4-5 वर्षात कुठेतरी आम्ही परमार्थात आलोय आणि देवानं एवढं सगळं दिलं, त्यानंच दिलंय. आपलं काही बरं घेऊ शकतो,
मला सांगायचंय, रात्रीतून देवानं ठरवलं तर एखादी व्यक्ती करोडपती होईल, पण त्याच्या मनात आलं तर करोडपतीचा रोडपती व्हायला वेळ लागत. त्यासाठी माणसानं किती प्रॉपर्टी आली आणि काही आलं, जास्त माजल्यासारखं कधीच करू नये. ते सांगली साताऱ्याच्या भागात जा तुम्ही, कीर्तन करायला विचारतात जेवलेक मग तुम्ही, मग जेवायचं काय तुम्हाला? कधी गेले तिकडे कीर्तनात तर जाऊन पहा तुम्ही. मला सांगायचं, कीर्तन करायला सुद्धा नीट कधी बोलणार नाही. तुमची प्रॉपर्टी कुठं? ज्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी तरी सुद्धा भगवान महादेवाचे निश्चिम भक्त होते. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होते. आपल्या 2-2 आणि 4-4 अंगठ्या कुठं घालता? किती? 7 कोटी घरं होती शुद्ध सोन्याची. पण तरी सुद्धा शेवटी मरण पत्करावं लागले प्रभू श्रीरामाच्या हातनं. मी पणाने अहंकाराने गर्व माणसाच्या मनात निर्माण झाला तर भगवान परमात्मा सुद्धा त्याला जवळ करत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य लोकांच्या वरती जळण्यात अर्थ नाही. काही काही लोकांचा स्वभाव तेवढा, फक्त काडी टाकून देणे. एक होती दासी, पट्ट राणी केले तिसी, तिची हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. माणसाचा मूळ स्वभाव कधीच जात नाही. लोकांचं भांडण लावून दिलं, वाद करत राहणं एवढंच कर्तव्य असतं. सांगण्याचं तात्पर्य लोकांचं वाटोळ करण्याचा विचार कधी करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही कोणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, पण वाईट करू नका. नाही एखाद्याला तुम्हाला फूल म्हणून पायाखाली राहता आलं तरी चालेल, पण एखाद्याच्या जीवनातला काटा बनून जगू नका. नाही तुम्हाला एखाद्याला घर बांधून देता आलं तरी चालेल, पण एखाद्याची गरिबाची झोपडी जाळण्याचा प्रयत्न करू नका. नाही एखाद्याला तुम्हाला अर्धी भाकरी आनंदानं खाऊ घालणं झालं तरी चालेल, पण एखाद्याच्या अन्नात विष घालवण्याचं काम करू नका. नाही एखाद्याचं लग्न तुम्हाला जुळून देता आलं तरी चालेल, पण एखाद्याची लग्न जुळवलेली मोडण्याचं काम कधी करू नये. माणसानं चांगलं होत नसेल करू नये, पण वाईट सुद्धा करू नये. सांगण्याचं तात्पर्य काळ होता, सकाळच्या वेळेला लेकरं झोपेतून उठायचे आजोबा, पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरं उठायचे. आता आम्हाला सकाळी सकाळी खारेवाले आणि पावावाले उठीत. पहा तुम्ही, डोंगराळ भाग होता, अगदी सूर्याची कोळी कोळी किरण धरणी मातेवरती पडावीत, पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती ऐकायला यावा, सगळीकडे हिरवळ दाटलेली होती. आणि त्या काळात लेकरांना शिकवलं जायचं, खरा तो एकाची धर्मा जगाचे बांधकोर. तुमच्याकडे आहे का बांधकोराची पद्धत? दगड ढासळू पण बांधच करू. मला माहिती दगड वेचावं लागतात, किती पद्धत असली. मला असं ऐकलं मी की तुमच्याकडं बांध कोरत नाही अजिबात, भावाभावाचे भांडणं होत नाही, भावकीचा वाद कधीच नाही, जावा जावाचं सुद्धा कधीच भांडण होत नाही, असं ऐकलंय मी. खरे का खोटं आहे ते? वा, गाव तिथं मातीच्या चुली. विठ्ठल विठ्ठल दुसरा विचार आहे तो माणसाने एकदाच करावा. कोणता? सावधान. कारण एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. तिसरा विचार, नामधरा कंठी. का करावं नामचिंतन? माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. गगनावून वाढ नाम आहे, गगनावून वाढ नाम आहे, गगनावून वाढ नाम आहे, गगनावून वाढ नाम. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. गगनावून वाढ नाम आहे, गगनावून वाढ नाम, गगनावून वाढ नाम आहे, गगनावून वाढ नाम आहे. ऐसनामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता विठोबाचे पर्वत जळते पापांचे. आणि तेच नाम मुखात नसेल, नामाविन मुख सर्पाचे ते. योग्य वेळेत हरी हरी तुम्ही
म्हणारे सकळ तेने माया जाळ. त्याच्या पुढे सांगितलंय तू नगरे मेळ समरस झाले तैसे नाम केले जपता हरी उच्चारणी अनंत भजन करा का तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट नाम चिंतन कसं गातो आवडीने गोड तुझे नाम तूच माझा राम तूच घन श्याम गातो आवडीने गातो आवडीने. संतांनी वर्णन केले कलियुग आल्याच्या नंतर कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. आज पोराला जेवढं शेजाऱ्याचं पटतं का तेवढं स्वतःच्या बापाचं पटत नाही आणि जेवढं लोकाच्या पोरांबरोबर पटतं तेवढं स्वतःच्या सख्या भावाचं पटत नाही. पण कलियुगामध्ये सुद्धा सांगितलंय कलियुगा माझी करावी कीर्तन कोणतं नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कलियुगामध्ये नामस्मरण करा म्हणून माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मनाला छंद नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद. नाम तुझे घेता देवा होई समाधान तुझ्या पदी लागू माझे तन मन ध्यान तुझ्या पदी लागू माझे तन मन ध्यान नाम तुझे घेता देवा होई समाधान नाम तुझे घेता देवा होई समाधान. विश्वातलं सर्व सुख प्राप्त होईल पण कंठात नामचिंतन. बरेच जण म्हणतील ताई आताच कुठं वय झालं एक करू ना म्हातारपणी भजन. संतांनी वर्णन केले अल्पायुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालतव पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहे का. संतांनी प्रमाण दिलंय तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तर म्हातारपणी परमार्थ करा म्हणून सांगितलं असतं पण का सांगावं जवळ सकड सिद्ध आहे हातात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाये तीर्थयात्रा जाये योग्य वेळेत सावध व्हा. भवसागर सहजपणे तरुण पार करायचा असेल तर तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे म्हणून जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ नाही तर जाताल मरून लोक टाकते म्हणून घ्यावा करा परमार्थ योग्य वेळेत करावा योग्य वेळेत परमार्थ करावा. वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाहीये का. जिंदगी एक किराया एक घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा तू इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा तू छोड़कर अपनी ऊंची हवेली छोड़कर अपनी ऊंची हवेली एक पल में बदलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना
जिंदगी का. त्यासाठी सावध व्हायचंय. परमार्थ योग्य वेळेत करावा. वेळ निघून गेल्याच्या नंतर तुमच्याकडे टाळ्या वाजायची पद्धत नाही का? तुम्हाला पैसे मागितले काय मी? असं वा वा, खरं वाजन लावलं तुम्हाला. कीर्तन ऐकत नाहीत का जास्त? तुमच्या तोंडाकडे तर पाहून वाटत नाही कीर्तन नसल ऐकत म्हणून. असं ऐकणार आहोत माणसानं. अगोदरच सांगितले अजिबात जळायचं काम करायचं. टाळ्या वाजायला काही पैसे लागते का? इथं उभं राहिलेला प्रत्येक माणूस महत्वाचा आहे. भागाभागात फिरा. तुम्हाला एक गंमत सांगते. मी एकदा असंच कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यावर एक म्हातारी रडायची. त्या आजी माझ्याकडे आल्या. म्हटलं आजी तुम्हाला रडायला काय झालं? काऊन रडत होत्या कीर्तनात? असं काय आवडलं कीर्तनातलं? काय सांगू ताई तुम्हाला. म्हटलं झालं काय रडायला? नातवाचा काही त्रास आहे का? सुनाचा काही त्रास? नाही आजी नातवाचा त्रास नाही म्हणे, सुनाचा काही त्रास नाही. काय सांगू तुम्हाला. म्हटलं झालं काय? काय सांगू ताई, कीर्तनाला यायचं नव्हतं म्हणे. जेवण करून मी दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते. तुमचं कीर्तन चालू झालं. 3 महिने झाली म्हणे ताई. 103 किलोची गदाड्यासारखी माझी बकरी होती. डोंगरात घेऊन गेले आणि त्या बकरीनं राधा अक्काचा गहू खाल्ला आणि बकरी अशी फुगून आरडू आरडू मिली. तुम्ही कीर्तनात आ केलं की मला माझ्या बकरीची आठवण यायची. तसं काय नाही ना तुमचं? नाही आता नका टाळ्या वाजू. बकरी मिली का तुमची कोणाची? विठ्ठल विठ्ठल योग्य वेळेत सावध होऊन परमार्थ करावा. विचार करावा जो साधू संतांनी केला आहे. जगद्गुरु तुकोबालाय माऊली ज्ञानोबाराय संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत मीराबाईंनी विचार करावा अखंड कंठात. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा. अखंड कंठात नामचिंतन आहे. योग्य वेळेत विचार केला. 5 वर्षाच्या द्रोबळानं प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो, बन गया एक हीरो. प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम. सासू की माला पे सिमरू में राधेश्याम. अखंड कंठात नामचिंतन आहे. श्वासावरती ज्यांनी भजन करावं. विचार केला योग्य वेळेत. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला. भक्त प्रल्हादाने विचार केला योग्य वेळेत. विठ्ठल जळी स्थळी भरला. असं ठिकाण नाही जिथे माझा भगवंत नाही. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरुनी उरला चराचरी, भरुनी उरला चराचरी. देव नटला नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरून उरला चराचरी, भरून उरला चराचरी. देव नटला नाना परी, देव नटला नाना भरुनी उरला चराचरी. देव नटला नटला नाना परी. सर्व घटी राम देहादेक, सूर्यप्रकाश कसं रश्मी. प्रत्येक ठिकाणी माझा भगवंत आहे म्हणून अखंड कंठात नामचिंतन धारण करावं. योग्य वेळेत विचार. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाही म्हणून तुकोबाराय सांगतात. बाबा रेशन ओक्षणा हाची करावा विचार. आता तुम्ही विचार करत नाही का? विचार करताना लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकजण विचार करतात. पण प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थाचा विचार. आज माणसं पुरुष मंडळी असतील विचार ते स्वतःच्या संसाराचा करतात. आई विचार करते पण लेकरापुरता मर्यादित आहे. आज प्रपंचाचा संसाराचा प्रत्येक जण विचार करत आहे. पण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार नेमका कशात याचा विचार कोणाच्याच डोक्यात येत नाहीये. संतांनी वर्णन केले. आपुल्या हिता जोशिया जागता धन्य माता पिता
हिताच्या ठिकाणी प्रत्येक जण जागा आहे, पण नेमकं हित कशात याचा विचार कोणाच्याच डोक्यात येत. आज विचार करते प्रत्येक जण, एखाद्याला संतान नसेल पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून विचार करते, भगवती मातेला लेकरू व्हावं म्हणून विचार करते. जमीन नसेल तर शेती घेण्याचा विचार पुरुष मंडळ करतात. आज प्रत्येक गाडी नसेल तर गाडी घेण्याचा विचार करतात. जिला सून नाही ती विचार करते मला सून कधी येईल, आणि जिला 4-4 सुना तीही विचार करते या सुना माहेरी कधी जातील. कारण त्या माहेरी गेल्याशिवाय यांना अजिबात शेवयाचा भात तुपात तूप टाकून दूध टाकून खाता येत. प्रत्येक गावागावाची भानगडी विचार प्रत्येक जण करतो. कोणाचा चांगला असेल कोणाचा वाईट असेल, कोणता विचार करावा जो साधू संतांनी केलाय, काय विचार करावा तोही क्षणोक्षणाला का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, नाशिवंता देहा अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात ना, शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाश पावणार आहे, देह कुचकाय, देह सडकाय, देह जाणार आहे, त्यासाठी क्षणोक्षण आहाची. मग देह कुचकाय, बरेच जण म्हणतील ताई देह सडकाय देह कुचकाय, मी जरा चांगलं चांगलं खाऊ म्हणून आम्हाला 100-150 वर्ष जगता येईल. चांगलं चांगलं खाल्लं तर मरणार नाही का. राजा परीक्षिती काचाच्या बंगल्यात राहिला, पण काळ देहाला खाण्यासाठी टपलेला आहे. बोळा अगदी बोरामध्ये आळीच्या रूपात आला तक्षक नावाचा सर्प, पण विष फेकल्याशिवाय राहिला नाहीये. आपण म्हणतो देव तारीत त्याला कोण मारी, वरून तुटलं नाही तर मरू शकत नाही. पण एकदा का त्याच्या मनात आलं कुठेही जाण्याचा प्रयत्न करा, माणूस गेल्याशिवाय राहत नाहीये. मरण माणसाचं निश्चित आहे, ते ठरलेलं आहे. ठरलेल्या वेळेत माणसाला जावं लागणार. कधी कधी सांगतात ताई 15-10 वर्षाची लेकरं जातात, त्याचं जगणंच तिथपर्यंत होतं. निमित्त काही असू शकतं, कोणाला फोड येण्याचं निमित्त होतं, कोणाला ताप येण्याचं निमित्त होतं, कोणाला अगदी आपण पाहिलं फक्त काटा टोचण्याचं निमित्त होतं, पण तोच काटा माणसाला घेऊन जातो. निमित्त काही असू शकतं, पण माणसाचं मरण मात्र निश्चित आहे. ठरलेल्या वेळेत माणसाला भले लईच काजू बदाम मनुके काही खाल्लं तुम्ही, फक्त क्षेत्रफळ वाढलं. 4 जणांच्या खांद्याच्या ऐवजी 8 जण लावावं लागतील. दुसरा आपल्यात बदल काही होत. एक सोबत आहे, आपलं कर्म स्वतःच्या सोबत येत आहे. चांगलं कर्म केलं तर फळ चांगलं भेटेल, आणि ते सुख
वाईट कर्म केलं तर त्याचं फळ म्हणजेच दुःख, सुखप्राप्ती पाहिजे असेल तर चांगलं कर्म करावं लागेल. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐशी किती. चांगलं कर्म करणं हेच आपल्या हातात आहे. कधी कधी लोक सांगतात ताई 24 तास तुमचं फिरणं असतं, इकडे जाता तिकडे जाता, कित्येक अडचणी येतात. कित्येक वेळेला आम्ही वाचून वाचून इथपर्यंत येतो आणि इथून वाचत वाचत घरी जातो. कधी काय घडेल सांगता येतं का? पण माऊली ज्ञानोबारांनी सुंदर प्रमाण गेले. काळ कधीच तुमच्या केसाला धक्का लावू शकत नाही. कशामुळे? नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा तो सोबत आहे ना, त्याला काळजी प्रत्येकाची. ज्याच्याकडे काहीतरी कार्य दिलेलं असतं का, अखंड भगवान परमात्माचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे. कित्येक लोक आहेत 50-50 एकर जमीन आहे, 3-3 मजली बिल्डिंग आहे, पण रोज संध्याकाळी 3-3 झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत. सुखानं झोप घेण्यासाठी सुद्धा नशीबच लागतं आणि चांगलं कर्म लागतं. झोपण्याच्या वेळेला माणसाला केलेली कांडण, केलेली पापं आठवतात. अहो पापं आठवले तर माणसाला रात्रभर झोप येत नाही. दिवसभर शेतात काम करू द्या 100-150 रुपये रोजानं, पण संध्याकाळी चटाई तुझं टाकण्याची गरज पडत नाही. एकदा का जेवण केलं, जेच लुंडकतं तर सकाळी जागेवरून उठतं. गादी लागत नाही त्याला. आज एसी लावलेली 24 तास एसीत, पण झोप कुठून आणता? देव कुणाला म्हणतात सांगू का तुम्हाला? कीर्तनात येऊन बसणं तुमच्या हातात आहे, पण सही सलामत घरी घेऊन जाणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. खाणं तुमच्या हातात आहे, पण पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. झोपणं तुमच्या हातात आहे, पण सकाळी सही सलामत झोपेतून उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. सांगण्याचं तात्पर्य त्याला विसरून नाही चालणार. योग्य वेळेत स्वतःचं कर्म माणसाला आठवलं पाहिजे. नंतर वर्णन केलंय, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणून सत्वारा, जैसे जाज कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाज कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वारा, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वारा, जैसे जाज कर्म फळ देतो ईश्वर, जैसे जाज कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी हो कोणी तीव्राष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्यानष्ट. क्षणिक सुखासाठी कुणी हो कोणी तीव्राष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्यानष्ट. देह तरी जे जे काही, देह तरी जे जे काही, आत्मा बोधितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वारा, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वारा, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. फळ देतो ईश्वर, फळ देतो ईश्वर. स्वतःचं कर्म स्वतःला चुकवावं लागतं. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, त्यासाठी योग्य वेळेत सावध होऊन योग्य विचार करावा. आज कधीतरी देवाचे धन्यवाद मानले पाहिजे आपण. एखाद्याला एखादा डोळा नसेल तर त्याला किंमत कळते डोळ्याची काय किंमत असते म्हणून. सांगली साताऱ्याच्या भागात एक पैलवाने पहा, अगदी 27-28 वर्षाचं पोरग आहे, माहिती असेल पहा, सोशल मीडियावरती आहे सध्या, इंस्टावरती बऱ्याच जणांनी पाहिलेलं आहे. कुस्ती खेळत होतं, पण कुस्ती खेळता खेळता काहीतरी अगदी दोन्ही कोपऱ्यापासून हात गेले. दोन्ही हात गेले आणि कोपऱ्याला इथं परत जखम झालेले आहेत. एक दिवस डोळ्यातून पाणी येत होतं आणि त्याने व्हिडिओ केला आणि सर्व तरुण बांधवांना एकच विनंती केली, पोरांनो, अरे जोपर्यंत प्रत्येक अवयव जागेवरती आहे ना तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही. दिवसभर दारू पिऊन कित्येक स्पीडनं गाडी चालवता, कोणाला तरी कट मारता, जीवावर उद्धार होऊन जगणं असतं. पण सगळ्यांना हात जोडून एकच विनंती आहे, आज माझे हात गेले तर मला किंमत कळते हाताची काय असते. तर
कारण कित्येक एखाद्या पत्नीचं स्वप्न असतं, कोणाचं तरी पती आहे, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी नातू आहे. आज प्रत्येकाच्या स्वप्नावरती पाणी फिरल्या जातं, फक्त आणि फक्त आपल्या वागण्यामुळं आणि आईवडिलांनी लेकरांवरती न संस्कार दिल्यामुळे. आज कित्येक ठिकाणी पहा, आईवडील प्रॉपर्टी कमवण्याच्या नादाला लागतात. लेकरू कुठे चाललंय? प्रॉपर्टी कमवणं तुमच्या हातात आहे, पण तीच टिकवण्यासाठी लेकरांना संस्कार देणं काळाची गरज आहे. आज पाटाभर जमिनीसाठी सख्खा भाऊ भावाच्या डोक्यात धोंडा घालायला मागे पुढे पाहत नाही. जिथं सावत्र भावासाठी स्वतःच्या आईचा त्याग केला, अदृष्ट आहेस तू, पापिनी आहेस, आयुष्यभर कधी आई म्हणून आवाज नाही देणार. कैकई मातेचा त्याग केला भरतानं, आणि प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासावरून येईपर्यंत प्रभू श्रीरामासाठी भरतानं सुद्धा इकडं भगवी वस्त्र परिधान करून तप केलेलं आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय? सख्खा भाऊ सख्या भावाला ओळख देत नाही. रामराज्य तेव्हा येईल जेव्हा सख्या भावांच्या मध्ये कधीच वाद होणार नाही. आज आई जरी गेलेली असेल, कित्येक ठिकाणी लोक पाहिलेत, सोनं दागिने असतील तर ते दागिने वाटून घेण्याकरिता भांडण लागलेली. मागच्या 2-3 महिन्यामध्ये सोशल मीडियावरती व्हिडिओ आला. एकुलता एक मुलगा आहे, 2 जण भाऊ होते. वडील मरण पावले, पण तोच वडिलाच्या नावावर शेती होती, काहीतरी चांदी काहीतरी सोनं असेल, ती प्रॉपर्टी सगळी त्या मुलाला पाहिजे म्हणून वडिलाचा अंत्यविधी न होऊ देणारा मुलगा पाहिलाय. प्रेतावरती झोपलेला, जोपर्यंत प्रॉपर्टी माझ्याकडे देत नाही तोपर्यंत मी बापाचा सुद्धा अंत्यविधी होऊ देणार नाही. अशी लेकरं जन्माला नाही घातलेली पुरले, चांगले विचाराचे असावी. तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, जगाच्या मालकाला अशा लेकराचा आनंद झाला पाहिजे. 50 एकर जमीन नाही कमवता आली, कमवू नका. नाही बंगला बांधता आला तरी चालेल, पण लेकरांना फक्त चांगले संस्कार द्या. म्हातारपण नाही धोक्यात जाणार तुमचं. कोट्यावधी रुपयाचं नरदेव फुकट दिलाय भगवान परमात्मानं, कधीतरी त्याचे धन्यवाद मानावेत. सांगण्याचं तात्पर्य जगद्गुरु तुकोबाराय सांगता, देह नाश पावणार आहे. देह कुचका आहे ना, शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह काळाला खाण्याकरिता टपलेला आहे. बरेच जण म्हणतील ताई देह नाश पावणार आहे, परमार्थच करायचा ना, करू ना म्हातारपणी. म्हातारपणी नाही करू शकत का? नाक मुख गळू लागले, लाड आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. नाकातून गंगा जमुना वाहत आहेत, कानपूर लाईन खराब झाली, डोळ्याने व्यवस्थित दिसना. नंतर परमार्थ करण्यात अर्थ, म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. एखाद्या घराला आग लागली, लोक म्हणले आणा पाणी, आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून सोडा, उन्हाळ्याच्या दिवसात इकडे येऊन पहा. घराला आग लागली, पाणी सापडना. म्हातारी माणसं म्हटली पोरांनो, अरे नवीन विहीर खोदा, ते विहिरीतून पाणी काढा आणि मग पेटलेल्या घरावर टाका. घर राहील का? घराला कशी लागते? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातारा म्हणतो झोपायचे आता. नाकातून गंगा जमुना वाहणं म्हणजे घराला आग लागणं. पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं. डोळ्याने व्यवस्थित न दिसणं म्हणजे, आता इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार, तशीच लागू द्या. 10-5 मिनिटात तुमच्या घराची आग काय विझणार आहे आता. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांच्यासाठी उपदेश काय करावं? अभंगाचं 3रं चरण. संत समागम